आज आपण बनवणार आहे मस्त असं रवा आणि पोहेपासून झटपट तयार होणारा नाश्ता। तर हा नाश्ता एकच नंबर आहे। कधीही कुठलाही टाइम एनी टाइम तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता। लहान मुलं मोठे माणसं पचायला सुद्धा अगदी हलका आहे। तर एक नंबर तयार होणार आहे हा नाश्ता। तर सर्वात आधी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी आपल्याला इथं मी बारीक रवा घेतलेला आहे, पाहू शकता अगदी रवा बारीक आहे। बारीक रवा आपण इथं वापरणार आहे नाश्त्यासाठी। इथं मी एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये आपल्याला हा रवा काढायचा आहे। सर्वात आधी इथं रव्यामध्ये आपण थोडासा मीठ टाकूया चवीपुरतं, बघू शकता एकदम थोडंसं। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। रवा भिजन इतकंच पाणी इथं आपल्याला ॲड करायचं आहे। मिक्स करून घेऊया। जास्त पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर रवा आपला पातळ होतो। पाहू शकता अशा पद्धतीने रवा छान मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण ह्या रवावर एक प्लेट ठेवून साईडला ठेवून देऊया। आपण या बाउलवर एक झाकण ठेवूया आणि वरून आणि साईडला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतलं होतं तेच वाटीने इथं मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे। अर्धा वाटी रव्याला 1 वाटी पोहा घेतलेले आहे, बघू शकता। पोहा मी साफ करून घेतलेले आहे। आता आपण एका बाउलमध्ये टाकूया आणि पोहा स्वच्छ आधी 2 पाण्याने धुवून घेऊया। इथं मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हे पोहेला तसंच भिजत ठेवायचं आहे। पाहू शकता ह्याच्यात आपल्याला पाणी बिनी काही टाकायचं नाही आहे। ऑलरेडी आपण धुतले ना, त्याच्याने पोहे छान भिजलेले आहे। तसंच वरती आपल्याला एक प्लेट ठेवून साईडला 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे भिजायला। आपले पोहे भिजवले त्याला 10 मिनिटं झालेले आहे, पाहू शकता चांगले पोहे आपले भिजलेले आहे। आता आपण एक प्लेटीत काढून घेऊया पोहे सर्व आपले। चवीनुसार थोडासा मीठ टाकायचं आहे, मिक्स करून घेऊया। इथं आपल्या रव्याला पण 10 मिनिटं झालेले आहे, पाहू शकता छान रवा आपला भिजलेला आहे। आता आपण हे पोहेमध्येच रवा टाकायचा आहे। छान भिजून फुललाय रवा आपला मस्त। रवा किती पातळ आहे बघू शकता, त्यामुळेच आपल्याला पोहेमध्ये पाणी नाही ॲड करायचं आहे। इथं याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मी इथं ब्लॅक पेपर घेतलेले आहे, ते ॲड करायचं आहे। ब्लॅक पेपरने मस्त अशी चव येते नाश्त्याला। इथं 1 चम्मच तीळ घेतलेले आहे, ब्राऊन तीळ, ते टाकायचं आहे। थोडंसं मीठ ॲड करूया। आता सर्व आपण मिक्स करून घेऊया। छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तशाच पद्धतीने आपल्याला हातानेच मळायचं आहे। इथं पाणी वगैरे आपल्याला वापरायचं नाही आहे, पाहू शकता तुम्ही रव्यामध्ये पाणी सुटलेलं आहे भरपूर, त्यामुळे पोह्यात आपल्याला अजिबात पाणी नाही ॲड करायचं आहे। आपण जितकं मऊसूर मळू तितका आपला नाश्ता एकदम मऊसूर तयार होणार आहे। पाहू शकता पीठ आपलं मस्त असं मळून घेतलेले आहे, 1 नंबर मऊसूर, बघू शकता। मी हे बाउलमध्ये काढून घेतले मळून। त्याचे आपण नाश्ता तयार करून घेऊया। अशा प्रकारे थोडा थोडा पीठ घ्यायचं आहे। असं गोल करून घ्यायचं आहे आणि हलका असं दाबायचं आहे हलका हाताने, पाहू शकता जास्त नाही। अशा प्रकारचे आपलं सर्व बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व बनवून घेऊया। पाहू शकता
सगळं नाश्ता आपला गोल गोल असे छोटे छोटे गोळे बनवून मस्त असे तयार झालेले आहे. आता आपण हा नाश्ता वाफायला ठेवायचा आहे. इथं आपण गॅसवर टोप ठेवलेले आहे. टोपमध्ये 2 गिलास मी पाणी टाकलेले आहे, बघू शकता. पाणीला आपलं छान अशी उकळी पण आली आहे. आता आपण त्याच्यावर ही चाळण ठेवायचं आहे. आता आपण सर्व नाश्ता जाळीवर लावून घेऊया एक एक अशा पद्धतीने. पाहू शकता नाश्ता आपण सर्व लावून घेतलेले आहे. आपले थोडेसे 4 राहिले ते आपण असे याच्यावरती ठेवू शकतो अशा पद्धतीने. एकावर एक जरी ठेवलं तरी काही हरकत नाही, चिपकत नाही ते. थोडेफार जरी एक्स्ट्रा झाले तरी अशा पद्धतीने. आता आपण सर्व नाश्ता लावून घेतलेले आहे. वरून एक प्लेट ठेवूया मोठी. पाहू शकता अशा प्रकारे वरून पूर्ण प्लेट ठेवायचं आहे असे. आणि हे 10 मिनिटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनी लगेच वाफून निघतात ते. आपण नाश्ता ठेवलेला वाफायला 10 मिनिटं झालेले आहे. पाहूया. 10 मिनिटं होऊन मी गॅस बंद केली आहे आणि एक 5 मिनिटं थंड करायला ठेवली होती. पाहू शकता थंड सुद्धा झालंय आपलं नॉर्मली. आता आपण काढून घेऊया. मस्त असा नाश्ता आपला रेडी झालेला आहे आणि खूप स्पंजी सुद्धा झालेला आहे. आता आपण ह्याला मस्त थोडीशी टेस्ट येण्यासाठी अजून वरून तडका मारूया. इथं कढाईमध्ये 1 पळी ऑइल टाकलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करूया. थोडासा जिरा, कढीपत्ता, थोडासा कढीपत्ता टाकूया. लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला. आता आपला हा नाश्ता ह्याच्यामध्ये टाकून देऊया. मिक्स करून घेऊया सर्व. वरून थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करूया. ह्याने चव खूप छान येते. दोन मिनिटं परतून घेतलेले आहे. पाहू शकता. आता आपण इथे गॅस बंद करून टाकूया. वरून थोडासा चवीपुरता मीठ ॲड करूया. इथं अर्धा निंबू घेतलेले आहे, ते पिळून घेऊया वरून. मस्त आता नाश्ता रेडी झालेला आहे आपला खाण्यासाठी. मिक्स करून घेऊया एकदा. नाश्ता आपला रेडी झालेला आहे. आता आपण काढून घेऊया खायला. खाण्यासाठी आता आपला नाश्ता रेडी झालेला आहे. पाहू शकता किती सुंदर नाश्ता तयार झालाय. एक नंबर. आणि इतकं मऊसूर आहे ना, असं जर दाबलं ना, बघू शकता एकदम स्पंजी. एक नंबर. तुम्ही हा नाश्ता कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता. पाहू शकता इथं मी सॉससोबत खाणार आहे. एकच नंबर लागणार आहे खायला. मस्त झालाय नाश्ता. खायला सुद्धा एकदम मऊसूर. तुम्ही हा नाश्ता कधी एन्जॉय करू शकता. सकाळ, संध्याकाळ, दुपारी एक नंबर रेडी होतो. अशा प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.